तर प्रेक्षकांनो, आज छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये इराच्या ऐवजी बयोनेच खूप मज्जा केली आहे। सुरुवातीला आपण बघतोय विशाल बयोचाच विचार करत असतो, तेवढ्यात बयो त्याला समोर दिसते। मी तुम्हाला कालच म्हटलं ना की काहीतरी प्रोमो दिसलाय मला, तर हे स्वप्नच होतं। असो, बयो म्हणत असते तुम्ही मला काहीतरी सांगणार आहात ना, तेव्हा विशाल म्हणतो अगं हो, ते मी तुला सांगणार होतो की मी तुला सरस्वती आय लव्ह यू। तेव्हा बयो म्हणते का तुमच्या मनात नाही आहे का? विशाल म्हणतो अगं म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे मी आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याचं स्वप्न तुटतं, कारण त्याचा दरवाजा धडधड धडधड वाजत असतो। समोर उभी असते ती सौदामिनी। दार उघडल्यावर विशाल चिडतो आणि म्हणतो तू इथे काय करतेस? सौदामिनी म्हणते अरे तुझ्यासाठी खायला घेऊन आली आहे, नूडल्स आहे, यामध्ये काय 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 वस्तू आणल्या तिने खायला। विशाल चिडतो आणि म्हणतो माझ्याकडे पैसे आहेत, तू कशाला घेऊन आली हे सगळं जेवायचं? आता ही सौदामिनी म्हणते अरे तुझ्याकडे पैसे आहेत रे, पण आईचं प्रेम कुठून घेशील तू? विशाल म्हणतो हे फालतूचे डायलॉग मारू नकोस मला, चल निघ इथून। सौदामिनी म्हणते विशाल तू माझ्याशी असं का वागतोस? विशाल म्हणतो तुला माहिती आहे मी का वागतो तुझ्याशी असं, तू निघ आधी इथून। विशाल खूप चिडतो तिच्यावरती। सौदामिनी अशी बघते त्याच्याकडे आणि ती पिशवी तिथेच ठेवून निघून जाते। बिचारा विशाल, त्याच्या डोक्याला ताप झालाय। मला तर विशाल त्याच्या जागेवर अगदी योग्य वागतोय असंच वाटतंय प्रेक्षकांनो, म्हणजे सौदामिनीच्या बाबतीत। आता इकडे या इराने आणि या अंकिताने आगोपणा केलाय, त्या मोकल काकूच्या घराला बाहेरून कुलूप लावली आहे। आतून ती अंकिता हेतल म्हणत असते झालं का नाही तुमचं, आटपा लवकर। आणि या सगळ्याच्या सगळ्या पोरी पार्टी करताय प्रेक्षकांनो, मला हे अजिबात पटलेलं नाहीये। तर बयो आली आहे आणि अंकिताला फोन करत असते, तर अंकिताचा फोन स्विच ऑफ असतो। मग ती हेतलला कॉल लावते। हेतल मुद्दाम तो फोन स्पीकरवर ठेवते। बयो म्हणते अगं तुम्ही कुठे आहात? मी बाहेर आली आहे घराच्या, दाराला कुलूप कसं काय? मग ही हेतल म्हणते मी बाहेर आली आहे, अंकिताकडे चाबी आहे, मी आणि अंकिता तिच्या नातलगांकडे गेली आहे। मग बयो म्हणते तू कुठे? मी येते चाबी घ्यायला। हेतल म्हणते नाही माझ्याकडे येऊ नको, मी खूप लांब आहे तुझ्यापासून, आणि ती फोन ठेवून देते। मग इरा या दोघींना सांगते फोन स्विच ऑफ करा। बयो सारखी बिचारी पुन्हा फोन लावत असते, पण फोन लागे ना। बयो टेन्शनमध्ये आता आणि रस्त्याने चालतीये। पण प्रेक्षकांनो, आणि यांचा धिंगाणा सुरू आहे इकडे या मुलींचा, जो मला अजिबात पटलेला नाहीये। आता विशाल सहज तिला फोन करतो, काय ग सरस्वती कुठे आहेस? काय करतेस? बोलू शकतेस ना? नाही म्हणजे कोणाची काळजी घेतेस का? म्हणजे मोकल काकूंची वगैरे। आता ह्या बयोला काही तिला सांगायचं नसतं विशालला की मी बाहेर आहे, घराला कुलूप आहे, त्यामुळे ती म्हणते नाही तसं नाही सर, मी तुमच्याशी नंतर बोलते, आणि ती फोन ठेवून देते। विशालला डाऊट येतोय की काहीतरी गडबड आहे, कारण त्याला बयोच्या अवतीभोवती म्हणजे ती बाहेर असल्याचा भास झालाय फोनमध्ये, म्हणून त्याने लगेच हेतलला कॉल लावलाय आणि विचारतोय की तुम्ही दोघी कुठे आहात? सरस्वती आहे का तुमच्याबरोबर? मग या दोघी हेतल सांगते की मी बाहेर आहे आणि अंकिता कुठे गेली मला माहीत नाही, आणि मुद्दाम हॅलो 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 म्हणून फोन ठेवून देतात। विशालला जरा लक्षात आलंय की कोणीतरी काहीतरी लबाडी केली आहे नक्की, पण आपल्याला सरस्वती सांगत नाहीये। आता ती गेली आहे सरळ हॉस्पिटलमध्ये। पण प्रेक्षकांनो, मला प्रश्न पडलाय, ही डॉक्टर शुभमकरांच्या घरी जाऊ शकत होती ना? असो, तिचा स्वाभिमान अडवा आला असेल तर। आता ती विचार करते ह्या दोघी माझ्याशी इतकं वाईट का वागत असतात, मी यांचं काय बिघडवलंय? जाऊ दे बयो, तू इतका विचार करू नकोस, आई जे बोलते ते आठव आता, असं काहीतरी ती विचार करते। तेवढ्यात विशाल तिच्या समोर येतो। बयो म्हणते सर तुम्ही इथे? विशाल बाय द वे खूप स्मार्ट दिसतोय आज। तेव्हा विशाल म्हणतो काही आहे ना, तुला फोन केला, तुझा फोन लागे ना, आणि तुझ्या मैत्रिणींना फोन केला, त्यांनी सांगितलं की त्या मोकल काकूंच्या घरी नाहीच आहेत। मग माझ्या जरा लक्षात आलं की काहीतरी अडचण असेल, सरस्वती आपल्याला सांगत नाहीये, आणि जाऊन सरस्वती जाईल कुठे? इथेच येईल ना हॉस्पिटलमध्ये, म्हणून आलो इथे तुला भेटायला। काय झालंय सरस्वती? हे सगळं अंकिता आणि हेतलने मुद्दाम केलंय ना? तेव्हा बयो म्हणते जाऊ द्या, त्यांची कर्म त्यांच्यासोबत। विशाल म्हणतो तू जेवलीस का? आता बयो खोटं बोलते, हो जेवले मी। आता विशाल तिला म्हणतो ॲक्च्युली ना सरस्वती, तुला खोटं बोलता येत नाही, तू जेवलेली नाही आहेस मला माहिती आहे, चल आपण बाहेर जाऊयात खायला, मला आज काहीतरी खायचा मूड होतोय बाहेर। बयो म्हणते की तुम्ही तर बाहेर खात नाही ना? विशाल म्हणतो हां ते तर आहे, पण माझं घरचं सिलेंडर संपलाय ना, काय करणार, त्यामुळे बाहेर तर जेवावंच लागेल, भूक लागली आहे मला, चल ना माझ्यासोबत, मला कंपनी दिली तर बरं वाटेल। बयो विचार करत असते पप्प्या दादाने ह्यांना सगळं सांगितलंय, असं असल्यावर यांच्यासोबत बाहेर जाऊ काय? पण आता विशाल तिला खूप आग्रह करतो, तू येतेस की नाही? तेव्हा बयो म्हणते हो येते मी, पण त्या पिशवीत काय आहे तुमच्यासोबत? विशाल म्हणतो अगं आहेत काही वस्तू ज्या आपल्याला गरिबांना द्यायच्यात, चल आधी हे वाटू आपण आणि मग खायला जाऊयात, प्लीज चल लवकर। आता विशाल आणि बयोनी मस्त मजा केली आहे। सुरुवातीला तर विशालने त्याच्या आईने आणलेल्या खायच्या वस्तू सगळ्या गोरगरिबांना दान केल्या,
आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेत. बयो म्हणते सर तुम्ही असं नेहमी करता का? विशाल म्हणतो ॲक्च्युली नाही, पण काय आहे ना, आज माझ्या आईला मूड झाला होता माझ्यासाठी खायच्या वस्तू आणायच्या. मॅडम सौदामिनीने आणले ते सगळं. मला असं वाटलं उगाच मनस्ताप करण्यात काही अर्थ नाही आहे ना, तिने ती पिशवी तिथेच ठेवली होती म्हणून मी ते गोरगरिबांमध्ये वाटून दिलं. काय आहे ना, आपल्याला त्रास होतोय पण त्यापेक्षा ते गरिबांना मिळालेलं समाधान जास्ती छान वाटतंय मला. असो, तर आता विशालचे विचार तुम्हाला पटलेच असतील, पण आता बयोला पाणीपुरी खायला घेऊन आलाय तो आणि तिथे बाजूलाच एक कपल पावभाजी खात असतं. त्यामुळे हे दोघं इमॅजिन करताय की एकमेकांना पावभाजी पण भरवत आहे. खायची ना पावभाजी, इमॅजिन कशाला करायचं त्यात. असो, पाणीपुरीकडे कॉन्सन्ट्रेशन करूयात. पण प्रेक्षकांनो, सिरियलवाले असे पाणीपुरीचे व्हिडिओ दाखवतात आणि मग ती खावीशी वाटते ना. तुम्हाला पण वाटतंय ना पाणीपुरी खावी? तर आता विशालने आणि बयोने अशी धमाल केली आणि ही धमाल आपल्याला जवळपास अर्धा तास बघायला मिळाली आहे टी व्हीवर. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आधी पाणीपुरी खाल्ली, मग गाडीमध्ये चक्कर मारली, मग आता गोळा घेतला आहे आणि आता ही बयो इमॅजिन करते की विशाल तिच्यासाठी कानातले घेतो आहे. म्हणजे इमॅजिनेशन आहे हे सगळं बयोचं, कानातल्याचं फक्त. आता विशाल तिला खुणवतो आणि मग बयोला भर उन्हाळ्यामध्ये थंडी वाजायला लागली आहे. बहुधा ते समुद्रकिनारी वगैरे असावेत, तर रात्रीची थंडी वाजू शकते. मग विशालने त्याचा तो जॅकेट काढून तिला घातला. आता या इराला वाटतं बयोची जरा मजा घ्यावी म्हणून ती कॉल लावते बयोला आणि म्हणते काय गे मजा येते ना तुला, फुटपाथवर बसली असशील. तेव्हा बयोच्या लक्षात येतं की हे सगळं इराने मुद्दाम केलंय. आता नेमकं तेव्हा विशाल एका दुकानात जातो आणि बयोला म्हणतो तुला आईस्क्रीम खायचं आहे का सरस्वती? आणि हे तो मोठ्याने ओरडतो आणि ते इराला ऐकू जातं. सरस्वती म्हणते नको नको. आता इरा चिडते आणि म्हणते काय गे तुझ्यासोबत विशाल आहे ना? आणि तेवढ्यात बयोचा फोन स्विच ऑफ होतो. किती मजा ना. विशाल म्हणतो काय ग कोणाचा फोन होता? बयो म्हणते इराचा फोन होता, पण माझा फोनच स्विच ऑफ झाला. आता इरा रागो विशालला फोन करते आणि विशालला सगळी परिस्थिती कळून जाते. त्यामुळे तो विशाल इराचा फोन कट करून टाकतो. बयोच्या लक्षात येत नाही नेमकं चाललंय काय. तुमच्या माहितीस्तव सांगते प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की इराने या विशालला प्रपोज केले हे बयोला अजूनपर्यंत माहितीच नाही आहे. आता हे दोघं जण पुन्हा बाहेर गेलेत, पण इकडे इरा संतापते आणि म्हणते म्युझिक बंद करा म्युझिक, मला इथून जायचं आहे वापस. आत्ताच्या आत्ता हे दरवाजा उघड. ती भिकारडी फुटपाथवर नाही आहे, ती विशालसोबत आईस्क्रीम खातीये, मज्जा करतीये ती. आता हे सगळं ती अंकिता हेतलवर चिडून सांगत असते. हेतल म्हणते तू माझ्याशी जरा रिस्पेक्टफुली बोल. इरा म्हणते चुलीत गेला तुझा रिस्पेक्ट, उघडते की नाही दरवाजा. आणि या सगळ्यांनी ना प्रेक्षकांनो ड्रिंक केलं आहे, त्यामुळे इरा अक्षरशः झुलत घरी आली आहे आणि तिची आई पण तेच करते. हे सगळं दाखवून काय साध्य करतात मालिकेवाले त्यांचं त्यांनाच माहिती. पण हे सगळं अत्यंत चुकीचं आहे. आणि ही गौतमी विचारते कशी कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्रीची? इरा चिडचिड करते आणि म्हणते त्या भिकारडीसाठी एवढा मोठा प्लॅन केला मी आणि ती मस्त विशालसोबत बाहेर मज्जा करतीये. मम्मा मला हे सहन नाही होते. आता ही गौतमी म्हणते अगं पण तू ड्रिंक केली आहेस इरा, हे सगळं कशाला करतेस तू? आता तेवढ्या शुभमकर अर्धवट ऐकतात की बयो विशालसोबत बाहेर गेली आहे. आता ते म्हणतात काय बयो विशालबरोबर बाहेर आहे? अशी कशी बाहेर येते? काय झालं आहे? अच्छा मोकल काकूंसाठी काही वस्तू आणायला गेले असतील ते. तेव्हा गौतमी म्हणते अरे शुभू तसंच असेल काहीतरी. शुभमकर म्हणतात इरा तुला काय एवढी रात्र झाली आहे घरी यायला, कुठे होतीस एवढ्या वेळची? गौतमी म्हणते अरे तिची मैत्रीण आहे ना गौरी, तिला बरं नव्हतं, ती एकटीच राहते, तिची काळजी घेत होती इरा. जा इरा बाळा जा, इकडनं जा, तू आराम कर आता. शुभमकरांच्या लक्षात आलंय की गौतमी खोटं बोलली आहे त्यांच्याशी. इकडे विशालला रात्रीची झोप येत असते, पण दोघंही जण कुठेतरी एका बेंचवर बसलेत. विशालला डुलके येत असतात. बयो म्हणत असते सर तुम्हाला झोप येते का? विशाल म्हणतो नाही. तुला येते का? बयो म्हणते नाही मला पण नाही येते. पण आता हा विशाल बोलता झोपून गेला. एवढ्या रात्रीची झोप नाही येणार तर काय होईल? काहीतरी आपलं प्रश्न विचारायचे. असो, पण एक रोमॅन्टिक डेट या दोघांनी साजरी केली असं म्हणायला हरकत नाही. पण या डेटला काहीतरी वेगळंच वळण मिळणार आहे, जसं या विशालच्या होळी पार्टीला मिळालं. ते ठरलेलंच असतं मालिकेत. इरा बयोला झापते. आता सुमन बयोला विचारते की काय ग तुझं आणि ते डॉक्टर विशालचं काही सुरू आहे का? शुभमकर पण विचारतात बयोला तू रात्री विशाल सोबत होतीस, म्हणजे आता हा सगळा धिंगाणा होणार आहे, पुढे हे दाखवणार आहेत ते. तर प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच आवडला असेल, सो प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.